खूप हेल्पफुल असणार आहे आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर मी त्या व्हिडिओमध्ये सो हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर तुम्ही माझी लास्ट व्हिडिओ जशी बघितलीच असेल की हाऊ टू क्रिएट ए थंबनेल, त्याचाच हा पार्ट 2 आहे. तर मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही कॅनवाच्या डिझाईन्स तुमच्या पद्धतीने कशा डिझाईन्स करू शकता. आता मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये जो थंबनेल यूज केला आहे अशा पद्धतीचा, तो सुद्धा मी कॅनवावरच डिझाईन केला आहे. तर आता हा थंबनेल मी कसा क्रिएट केला हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ खूप हेल्पफुल असणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर आपण वळूया आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे. सगळ्यात पहिलं तुम्हाला कॅनवा ओपन करून घ्यायचं आहे. कॅनवा ओपन केल्यावर त्याच्यात तुम्हाला प्लस आयकॉन दिसेल. प्लस आयकॉन क्लिक केला की त्याच्यात तुम्हाला सगळे तुमचे गॅलरीतले फोटोज शो करतील. तुम्हाला तुमच्या व्हिडिओसाठी जो थंबनेल यूज करायचा आहे तो फोटो तुम्ही अशा पद्धतीने कॅमेरामध्ये क्लिक करून ठेवू शकता. त्यानंतर कॅनवा तुम्हाला एक ऑप्शन देईल, यूज इन अ न्यू डिझाईन. त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आणि तुम्ही तुमची डिझाईन तुमच्या पद्धतीने डिझाईन करू शकता. एलिमेंट्समध्ये जाऊन वेगवेगळे एलिमेंट्स ॲड करू शकता. जसं की मी माझ्या थंबनेलप्रमाणे कॅनवाचा लोगो ॲड केलेला आहे तसं. आणि त्यानंतर तुम्ही टेक्स्ट ऑप्शनवर जाऊन टेक्स्ट लिहू शकता. अशा प्रकारे मी माझ्या थंबनेलप्रमाणे टेक्स्ट ॲड करून टेक्स्ट लिहिलेला आहे. आणि त्यानंतर मग एलिमेंट्स, अजून बरेचसे एलिमेंट्स ॲड केलेले आहेत. मी माझे फॉन्ट चेंज केलेले आहेत. फॉन्ट चेंज करून ते फॉन्टचे कलर चेंज केले. फॉर्मॅटमध्ये जाऊन तुमच्या टेक्स्टला तुम्ही बोल्ड करू शकता, अंडरलाईन देऊ शकता आणि अजून बरेचसे ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. इथे मी माझ्या थंबनेलला ब्राईट करण्यासाठी, म्हणजे माझा जो टेक्स्ट आहे त्याला ब्राईट करण्यासाठी मी इथे फॉन्ट चेंज केलेले आहेत वेगवेगळे, जेणेकरून काय होईल की माझा जो टेक्स्ट आहे तो ब्राईट दिसेल, की माझा थंबनेलच पूर्ण ब्राईट होईल. ठीक आहे. त्यानंतर मग मी त्याचा फॉन्टचा कलर चेंज केला. कलर चेंज केल्यानंतर मी साईज थोडीशी वाढवलेली आहे ह्याच्यात. आता एलिमेंट्समध्ये बरेचसे एलिमेंट्स तुम्हाला पेड दिसतात. तर तुम्हाला त्याच्यात पेड व्हर्जन जर विकत घ्यायचे असतील तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करून जी काय त्याची अमाऊंट असेल ती भरून तुम्ही ते पेड व्हर्जन विकत घेऊ शकता. बट मी तर सजेस्ट करेन की तुम्ही फ्री व्हर्जनच यूज करा, कारण जर फ्री भेटते तर काच पेड घ्यावे. ठीक आहे. त्यानंतर मग अशा बरेचसे एलिमेंट्स आहेत त्याच्यात जे तुम्ही ॲड करू शकता. तुम्ही तुमच्या थंबनेलला अजून ब्राईट करण्यासाठी, अजून युनिक करण्यासाठी, अजून अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी याच्यात बरेचसे ऑप्शन्स आहेत. मी इथे जे क्वेश्चन मार्क ॲड केले होते त्याचे मी कलर्स चेंज केले, बिकॉज काय होतं की माझं बॅकग्राऊंड पण थोडंसं डार्क होतं आणि त्याच्यात ते ब्लॅक कलरचे क्वेश्चन मार्क दिसत नव्हते. सो मी ते व्हाईट केलेले आहे. त्यानंतर मी अजून थोडेफार एलिमेंट्स ॲड केले, त्याने थंबनेल माझा उठून दिसला आणि अशा पद्धतीने फायनली माझा थंबनेल हा क्रिएट झालेला आहे. आणि मी इथे माझी डिझाईन जी क्रिएट केली होती ती सगळी डाउनलोड करून घेतलेली आणि डाउनलोड केल्यानंतर ती डायरेक्ट तुमच्या गॅलरीमध्ये शो होते आणि गॅलरीमधून तुम्ही यूट्यूबवर जेव्हा व्हिडिओ पोस्ट करता तेव्हा तुम्ही थंबनेल ॲड करू शकता.